नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला 11वीच्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करिअर मार्गदर्शन आणि करिअर अपॉर्च्युनिटीज या संदर्भात पहिलं आपण लेक्चर घेतलं. इंट्रोडक्शन या ठिकाणी तुम्हाला करून दिलेले आहे. आता त्यानंतर आपण या ठिकाणी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या आपल्या विषयासाठी एकूण 10 प्रकरणं आहेत, त्याची इंडेक्स व्यवस्थित आपण समजून घेतली. त्यानंतर आपण पहिलं प्रकरण सुरू केलं, त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर विद्यार्थी मित्रांनो, बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये सुरुवातीला तुम्हाला मीनिंग, त्यानंतर डेफिनेशन, त्यानंतर फीचर्स, इम्पॉर्टन्स हा भाग आपण पहिल्या प्रकरणामध्ये पहिल्या 2-3 लेक्चरमध्ये समजून घेतला. तर बुककीपिंगमध्ये आपण या ठिकाणी झालेले जे काय ट्रान्झॅक्शन आहेत ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचं काम आपलं बुककीपिंग करत असतं. मग हे ट्रान्झॅक्शनचे सुद्धा आपण टाईप्स मागील लेक्चरला अभ्यासले. त्यामध्ये मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. मॉनेटरी ट्रान्झॅक्शन मीन्स इट इज इन्क्लुडेड फ्रॉम कॅश रिलेटेड. कॅशशी संबंधित जे काय मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आहेत ते आपण व्यवस्थित रेकॉर्ड करू शकतो. परंतु असे काही ट्रान्झॅक्शन असतात की नॉन मॉनेटरी, की त्याची एंट्री करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येऊ शकतात. त्यामुळं नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन आपण विचारात घेत नाही. उदाहरणार्थ मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, आपण मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमधून या ठिकाणी मशिनरी परचेस केली, तर एंट्री होणार आहे मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रोख मशिनरी घेतली 4,000 रुपयाची, किंवा मोबाईल 10,000 रुपयाचा घेतला असेल तर मोबाईल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 10,000 रुपये गेले, मोबाईल आला. अशा प्रकारे आपण या ठिकाणी मॉनेटरी ट्रान्झॅक्शन तिथं विचारात घेतो. आणि नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, की या ठिकाणी मी 8 दिवसानंतर फर्निचर घेणार आहे, याचं ट्रान्झॅक्शन करता येत नाही. लक्षात घ्या, 8 दिवसांनी घेणार आहे, आज आपल्याला एंट्री करता येत नाही, नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. किंवा या ठिकाणी वस्तूच्या बदल्यात वस्तू देणं, त्या ठिकाणी त्याची या ठिकाणी एंट्री पास करणं, किंवा उसनी वस्तू घेणं, उसनी वस्तू देणं, त्याच्या एंट्रीज करताना बऱ्याच अडचणी आहेत. ॲक्च्युली त्याची व्हॅल्यू किती ठरवायची हा मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. त्यामुळं मॉनेटरी ट्रान्झॅक्शन बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड करताना ते व्यवस्थित ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करता येतात. त्या इट इज इम्पॉर्टंट फ्रॉम मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. तर त्यानंतर बुककीपिंगचे डेफिनेशन आपण परत एकदा बघू, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. बुककीपिंग इट इज ए आर्ट अँड सायन्स. रेकॉर्ड फॉर बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इट इज कॉल्ड ॲज बुककीपिंग. म्हणजे बुककीपिंगची डेफिनेशन या ठिकाणी झालेले ट्रान्झॅक्शन या ठिकाणी व्यवस्थित व्यवसायाच्या बुकमध्ये नोंदवून ठेवणे, त्याला म्हणायचं बुककीपिंग. आणि अकाउंटन्सीमध्ये काय आहे की प्रॉपरली रेकॉर्ड आपण जे काय ट्रान्झॅक्शन होणार आहेत, लक्षात घ्या, ते प्रॉपरली ट्रान्झॅक्शन आपण त्या ट्रान्झॅक्शनचं क्लासिफिकेशन करायचं, समराईज करायचं, वर्गीकरण करायचं आणि तो ट्रान्झॅक्शन व्यवस्थित या ठिकाणी क्लासिफाय केल्यानंतर नोंदवणं, त्याला म्हणायचं अकाउंटन्सी. लक्षात घ्या. म्हणजे बुककीपिंग काय सांगतं की एक 10-15 हजार रुपयाचा माल आपण खरेदी केला, हा झाला ट्रान्झॅक्शन 15,000चा. परंतु अकाउंटन्सीमध्ये रेकॉर्ड करत असताना लक्षात घ्या, अकाउंटन्सी आपल्याला सांगणार आहे की या ठिकाणी क्लासिफिकेशन करणार, माल आला, किती रुपयाचा माल आला, त्यामध्ये काय काय आलेलं आहे, आणि पैसे जाताना रोख गेलेले आहेत किंवा बँकेमार्फत गेलेले आहेत किंवा कसे गेलेले आहेत, किंवा कॅश किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, हे अकाउंटन्सीमध्ये आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या. त्यामुळं आजच्या जे लेक्चरला आपण भाग अभ्यासणार आहोत
की त्यामध्ये अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज, अकाउंटिंगमध्ये पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, कारण आजचा भाग हा खूप बेसिक भाग महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे झालेले भाग तर महत्त्वाचे आहेतच, पण हा बेसिक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की ज्यावरून तुम्हाला लक्षात येणार आहे की अकाउंटन्सीमध्ये ह्या फर्स्ट स्टेज आहेत. चला तर मग या ठिकाणी आज आपण आपल्या अकाउंटन्सीमधल्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, इम्पॉर्टंट फीचर्स आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते समजून घेऊ. कारण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना हे खूप महत्त्वाचे घटक आहे. सुरुवातीला बघा आपल्याला काय दिलेलं आहे, फर्स्ट पॉईंट दिलेला आहे टर्मिनॉलॉजीमधला एंट्री. बघा आता त्यामध्ये रेकॉर्डिंग ऑफ ए बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इज कॉल्ड ॲन एंट्री. म्हणजे एंट्रीमध्ये लक्षात घ्या, रेकॉर्ड करणं, बिझनेसचे ट्रान्झॅक्शन प्रॉपर फॉर्ममध्येच रेकॉर्ड करणं आवश्यक आहे किंवा प्रॉपर मेथडमध्ये रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. त्याला आपण या ठिकाणी एंट्रीज असं म्हणतो. कारण बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री केली जाते, लक्षात घ्या. त्यामुळं प्रॉपर फॉर्ममध्येच ती एंट्री येणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी 4,000 रुपयाचा माल खरेदी केला आहे. परचेस गुड्स फ्रॉम ₹4,000. पास जर्नल एंट्री, त्याची एंट्री येणार आहे या ठिकाणी परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किंवा आपण या ठिकाणी फर्निचर 10,000 रुपयाचं घेतलं असेल रोख स्वरूपात, परचेस फर्निचर फॉर ₹10,000 फॉर कॅश. हा झाला ट्रान्झॅक्शन, व्यवहार झाला. आपण फर्निचर घेतलं, 10,000 रुपये दिले, फर्निचर आलं. मग या ठिकाणी त्याची एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. म्हणजे फर्निचर आलं, कॅश गेली. तर या पद्धतीने आपल्याला एंट्रीज प्रत्येक ट्रान्झॅक्शनची करणं अपेक्षित आहे. आणि पुढं जर बघितलं आपण स्टेशनरी घेतली 500 रुपयाची, तर आपल्याकडे स्टेशनरी येणार आहे आणि आपल्याकडून कॅश जाणार आहे. मग स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अशा पद्धतीने एंट्रीज आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या करायच्या आहेत. तुम्ही तुमच्याकडचा जो मोबाईल आहे तो या ठिकाणी 10,000 रुपयाचा घेतला असेल तर एंट्री बघा, मोबाईल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मोबाईल आला, कॅश गेली. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि अकाउंटन्सीमध्ये ती प्रॉपर फॉर्ममध्ये एंट्री केली जाते. कारण बिझनेसमध्ये, ट्रेडमध्ये आपल्याला अनेक व्यवहार होतात, अनेक ट्रान्झॅक्शन होतात रोजचे. मग त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. पूर्वी लोक या ठिकाणी अजूनही काही लोक असे ट्रान्झॅक्शन करतात की सरळ लिहून ठेवतात की आम्ही एवढ्या एवढ्या रुपयाचा माल खरेदी केला. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटन्सीमध्ये एकाला डेबिट तर दुसऱ्याला क्रेडिट द्यावं लागतं. तर ती या ठिकाणी क्लासिफिकेशनमध्ये व्यवस्थित रेकॉर्डिंग केलं जातं. म्हणून बुककीपिंग आणि अकाउंटन्सीमध्ये आपल्याला प्रत्येक ट्रान्झॅक्शन, ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन यू हॅव रेकॉर्डेड फ्रॉम बुक्स ऑफ अकाउंट, इट इज कॉल्ड ॲज एंट्रीज. ही झाली एंट्रीची इन्फॉर्मेशन. तुमच्या लक्षात येत असेल की आपण कोणतीही वस्तू खरेदी करू द्या, प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री झालीच पाहिजे, तरच आपल्याला अकाउंटन्सीचं पुढचं वर्क करता येतं. त्यामुळं प्रत्येक एंट्री रेकॉर्ड करा. त्या प्रत्येक एंट्रीची अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याची एंट्री करा. एकाला डेबिट द्या, दुसऱ्याला क्रेडिट द्या. अशा प्रकारे प्रत्येक ट्रान्झॅक्शनची एंट्री होणं अपेक्षित आहे. आता त्यानंतर त्याच्याच पुढचा भाग आहे, लक्षात घ्या की एंट्री आता अभ्यासला आपण नॅरेशन. बघा आता नॅरेशन, ए ब्रीफ एक्सप्लेनेशन
of the business transaction for which an entry is passed is called as narration. It is always given in a bracket below the journal entry. लक्षात घ्या. म्हणजे नॅरेशन म्हणजे काय आहे थोडक्यात, की एक प्रकारचं एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन, जे व्यवहार होतात, जी एंट्री करतो आपण, त्याचं सविस्तर विस्तारित रूप किंवा त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती, त्याला म्हणायचं नॅरेशन. कारण प्रत्येक एंट्रीला नॅरेशन लिहिणं अपेक्षित आहे. नॅरेशनवरून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. म्हणून नॅरेशन इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम युअर ट्रान्झॅक्शन अँड युअर एंट्रीज. Narration, it is a brief explanation of an journal entry. It is called as narration. प्रत्येक एंट्रीमध्ये आपल्याला नॅरेशन लिहिणं अपेक्षित आहे. कारण आपण या ठिकाणी 5,000 रुपयाचं मशिनरी घेतली, त्यातले 2,000 रुपये दिले, 3,000 रुपये क्रेडिटवरती आपण नंतर देणार आहोत. मग हे आपल्याला लक्षात येण्यासाठी आपण एंट्री करणार मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि टू अजय अकाउंट. अजयकडून मशिनरी घेतली 5,000 रुपयाची, त्यातले 2,000 दिले, 3,000 राहिले. लक्षात घ्या. म्हणून हे समजण्यासाठी आपण एंट्रीमध्ये लिहिणार नॅरेशन खाली बीइंग परचेस मशिनरी पेड कॅश ₹2,000 अँड क्रेडिट ₹3,000 गिवन फ्रॉम अजय. किंवा या ठिकाणी म्हणजे नॅरेशनमध्ये आपण त्या एंट्रीचं एक्सप्लेनेशन देत असतो. आपण या ठिकाणी मोटार कार परचेस केली किंवा कार परचेस केली ₹2 लाख. 2 लाखची कार घेतल्यानंतर एंट्री ती रोख कार घेतलेली आहे होंडा शोरूममधून. मग या ठिकाणी त्याची एंट्री येणार आहे. लक्षात घ्या, कार अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि खाली नॅरेशन लिहिणार आहे बीइंग परचेस कार फॉर कॅश. म्हणजे नॅरेशन म्हणजे काय, ट्रान्झॅक्शनचं थोडक्यात विश्लेषण, एंट्रीचं एक्सप्लेनेशन, त्याला आपण म्हणतो नॅरेशन. आणि प्रत्येक जर्नल एंट्रीला नॅरेशन लिहिणं आवश्यक आहे. नॅरेशनवरून आपल्याला समजतं की एंट्रीमध्ये आपल्याला नक्की कशा प्रकारे या ठिकाणी एंट्री झालेली आहे. अशा प्रकारे आपण एंट्री अँड नॅरेशन दीज द टर्मिनॉलॉजीज आता आपण त्या समजून घेतलेल्या आहेत. लक्षात घ्या. म्हणजे इथं जर्नल एंट्री ते स्टार्ट होते. लक्षात घ्या. त्यानंतर आता पुढचा जो टर्मिनॉलॉजीचा पॉईंट आहे तो म्हणजे गुड्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द टर्म गुड्स रेफर टू मर्चेंडाइज, कमोडिटीज, articles or things in which a trader trades. These are purchased or manufactured for the purpose of sale and to earn profit. म्हणजे गुड्समध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू, लक्षात घ्या, सर्व प्रकारच्या वस्तू, आर्टिकल, थिंग्स, जो व्यापार करण्यासाठी व्यापारी वस्तूंचा वापर करतो त्याला आपण गुड्स असं म्हणतो. लक्षात घ्या. गुड्स म्हणजे एक प्रकारचा माल. मग तो प्रोडक्शन असेल, मॅन्युफॅक्चरिंग केलेला असेल किंवा एकाकडून परचेस करून दुसऱ्याकडं विकणारा असेल. म्हणजे या ठिकाणी गुड्समध्ये सुद्धा रॉ मटेरियल असेल, कच्चा माल असेल किंवा या ठिकाणी नुसतं मटेरियल असेल, पक्का असेल, तरी त्या ठिकाणी फिनिश्ड गुड्स. अशा प्रकारे गुड्स म्हणजे एक प्रकारचा माल, वस्तू, जो व्यापारी व्यापार करण्यासाठी वस्तूंचा वापर करतो. त्या प्रत्येक वस्तूला, आर्टिकल्सला, कमोडिटीजला, थिंग्सला आपण गुड्स म्हणतो. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर जे मार्केटमध्ये वस्तू दिसतात त्या प्रत्येक वस्तूंना आपण गुड्स या
टर्मिनॉलॉजीच्या अंडर कव्हर करतो आहे, लक्षात घ्या. मग प्रत्येकाच्या दृष्टीने त्यांचा मालाचा जो काय प्रकार आहे त्याचे वेगवेगळे टाईप्स त्यांनी केलेले आहेत. गुड्सला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. या ठिकाणी त्या नावाप्रमाणे त्याची या ठिकाणी आपण आपल्या पुस्तकामध्ये एंट्री करत असतो, लक्षात घ्या. म्हणजे पुढं त्यांनी उदाहरणं दिलेलीच आहेत. दॅट इज बघा, मेडिसिन्स आर गुड्स फॉर द केमिस्ट्री. म्हणजे प्रत्येक मेडिकलवाल्याचा मेडिसिन्स इट इज अँड गुड्स. मेडिकलवाल्यांच्या ज्या काय टॅबलेट्स आहेत, जे काय औषध आहे, ड्रग्स आहेत, औषध आहेत, त्या सगळ्या त्यांचा गुड्समध्येच कवर केल्या जातात, लक्षात घ्या. त्यानंतर व्हेजिटेबल्स आर गुड्स फॉर द व्हेजिटेबल वेंडो. जे या ठिकाणी भाजीवाले आहेत, भाजी विक्रेते असतील, त्यांचा जो काय या ठिकाणी भाज्या आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, त्या फ्रूट्स आहेत, त्या प्रत्येकाचं ते विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत, भाजीपाला विक्रेते आहेत, त्यांचा जो माल आहे तो त्यांच्या दृष्टीने एक प्रकारचा गुड्सच आहेत. त्यानंतर पार्ट्स लाईक टेयर्स, नंतर टायर्स, नंतर इंजिन, गिअरबॉक्स, केबल्स आर प्रोड्यूस बाय द व्हेकल मॅन्युफॅक्चर लाईक बजाज ॲटो, हिरो मोटर्स. म्हणजे स्पेअर पार्ट जे काय बजाज असतील, टी व्ही एस असतील, हिरो होंडा असतील किंवा हिरो मोटरचे जे काही स्पेअर पार्ट आहेत, सुटे भाग आहेत, ते या ठिकाणी त्यांच्या दृष्टीने त्यांचा गुड्स आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याच्या दृष्टीने त्याचा जो काय माल आहे त्या प्रत्येकाला या ठिकाणी गुड्स असं म्हणतात थोडक्यात. म्हणजे ट्रान्झॅक्शन करत असताना आपल्याला प्रत्येक गुड्स पण महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाच्या दृष्टीने त्याचा व्यापार करण्यासाठी जो काय माल वापरणार आहोत त्या प्रत्येकाला या ठिकाणी गुड्स असं म्हणतात. तर त्यानंतर पुढं या 3 महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आपण बघितल्या, एंट्रीज, नॅरेशन, गुड्स. आता पुढं आपल्याला दिलेलं आहे, लक्षात घ्या, की कॅपिटल अँड ड्रॉइंग्स. बघा, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम युअर अकाउंटन्सी पार्ट अँड बिझनेस पार्ट. कॅपिटल, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड into the business by the owner is called a capital. कॅपिटललाच आपण भांडवल म्हणतो. कॅपिटल म्हणजे भांडवल. जो इन्व्हेस्टमेंट करतो ओनर, त्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंटच्या अमाऊंटला आपण कॅपिटल असं म्हणतो. कारण प्रत्येक बिझनेस स्टार्ट करण्यासाठी या ठिकाणी कॅपिटलचा यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक व्यापारी आपल्याकडची जी काय अमाऊंट असेल ती व्यवसायात गुंतवतो. त्या अमाऊंटला आपण, त्या कॅशला आपण थोडक्यात कॅपिटल म्हणतो. मग हे कॅपिटल या ठिकाणी पुढं दिलेलं आहे बघा आपल्याला, एक्सेस ऑफ असेट्स ओव्हर द लॅबिलिटीज इज कॉल्ड ॲज कॅपिटल. आता त्याच्या पुढं त्यांनी सांगितले असेट्स म्हणजे आपल्या बिझनेसच्या ज्या काय असेट्स असतील, मालमत्ता असतील, त्या असेट या ठिकाणी जास्त आहेत लॅबिलिटीजपेक्षा, लक्षात घ्या. म्हणजे असेट आपल्या 5 लाख आहेत, लॅबिलिटी 2 लाख आहेत, राहिलेल्या जे 3 लाख आहेत त्याला म्हणायचं कॅपिटल. म्हणजे कॅपिटल ही कन्सेप्ट समजून घेत असताना आपल्या बिझनेसच्या ज्या काय असेट आहेत, 5 लाख आपण असेट खरेदी केल्या, इट इज ॲन असेट. त्यातले 2 लाख रुपये आपल्याला इतर व्यक्तींचे देणे आहेत. बँकेचं कर्ज असेल, कोणाकडून उधारी घेतली असेल आपण तर ठीक आहे, ते 2 लाख रुपये लॅबिलिटीज. मग राहिलेले जे 3 लाख रुपये आहेत त्याला म्हणायचं कॅपिटल, लक्षात घ्या. अशा प्रकारे व्यवसायामध्ये आपण दरवर्षी भांडवली गुंतवणूक करतो आणि प्रत्येक बिझनेसमन त्याचा व्यवसाय स्टार्ट करतो. मग कॅपिटल इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम बिझनेसमन, ओनर अँड बिझनेस. द इक्वेशन फॉर दिस म्हणजे आता त्याचं अकाउंटिंग इक्वेशन बघा दिलेलं आहे आपल्याला.
अकाउंटिंग इक्वेशन दिलेलं आहे, कॅपिटल इज इक्वल टू असेट लेस लॅबिलिटीज. लक्षात घ्या, म्हणजे कॅपिटल फाइंड आउट करत असताना आपल्या असेट समजा 5 लाख असतील, लॅबिलिटी 3 लाख असतील. बघा इथं मी लिहितोय, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. असेट 5 लाख, लॅबिलिटी 2 लाख आहेत आपल्या, तर जे काय निघणार आहे 3 लाख रुपये, त्याला म्हणायचं कॅपिटल. ही इतकी सिंपल कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. कॅपिटल म्हणजे भांडवली गुंतवणूक. प्रत्येक बिझनेसमन स्वतः बिझनेस करण्यासाठी जे काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करतो त्याला कॅपिटल म्हणतो आपण. ते कॅपिटल इन्व्हेस्ट करत असताना या ठिकाणी आता शेतकरी शेतामध्ये सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करतो त्याला म्हणायचं कॅपिटल. बिझनेसमन या ठिकाणी बिल्डिंग परचेस करतो, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा माल खरेदी करतो, त्यांना आपण या ठिकाणी जी काही गुंतवणूक केली त्याला म्हणायचं कॅपिटल. अशा प्रकारे कॅपिटल फाइंड आउट करत असताना त्याचं इक्वेशन फॉर्म्युला बघा, असेट मायनस लॅबिलिटीज, त्याला म्हणायचं कॅपिटल. पुढं काय दिलेलं आहे बघा, कॅपिटल इज ए लॅबिलिटी ऑफ द बिझनेस ॲज धिस अमाऊंट इज पेबल बाय द बिझनेस एंटरप्राइज टू द ओनर ॲट द टाईम ऑफ क्लोजर ऑफ द बिझनेस. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे, कॅपिटल ही एक लॅबिलिटी आहे बिझनेसच्या दृष्टीने. लक्षात घ्या, म्हणजे व्यक्तीचा बिझनेस आणि ओनर, देर आर 2 डिफरंट पर्सन फ्रॉम द लॉ. कायद्यानुसार या 2 वेगळ्या व्यक्ती आहेत. व्यक्तीचा व्यवसाय आणि व्यक्ती ती मालक जी आहे ती स्वतः. देर आर 2 पर्सन. आर्टिफिशियल पर्सन म्हणून आपण व्यवसायाकडे बघतो, लक्षात घ्या. त्यामुळं जरी आपण व्यवसायात भांडवल गुंतवलं तर व्यवसाय म्हणतो मला मालकाचे एवढं पैसे देणे बाकी आहे. म्हणजे कॅपिटल ही लॅबिलिटीज आहे बिझनेसची, एक प्रकारचं देणंच आहे. त्यामुळं ते लॅबिलिटी साईडला आपण दाखवत असतो, लक्षात घ्या. लॅबिलिटी म्हणजे देयता, देणं, इतर व्यक्तींचं देणं, तसं आपल्याला मालकाचं देणं आहे असं बिझनेस म्हणतो. म्हणून कॅपिटल ही एक लॅबिलिटी आहे. अकाउंटिंग क्लोज करताना कॅपिटल हे लॅबिलिटी साईडलाच आपण दाखवत असतो. आता याच्यात थोडासा वेगळा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे आता आपण अभ्यासलं कॅपिटल, त्यानंतर ड्रॉइंग. लक्षात घ्या, आता ड्रॉइंग म्हणजे एक प्रकारची उचल किंवा गुड्स टेकन और कॅश टेकन फ्रॉम द ओनर फ्रॉम हिज बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग. लक्षात घ्या, पुढं दिलेलीच आहे, लक्षात घ्या व्यवस्थित. ड्रॉइंग बघा आपल्याला दिलेली आहे त्यांनी. ड्रॉइंग, द अमाऊंट ऑफ कॅश और व्हॅल्यू ऑफ गुड्स, assets etc. withdrawn from the business by the owner for personal use called as drawing. म्हणजे ड्रॉइंग कशाला म्हणायचं आहे लक्षात घ्या, की आपल्या ओनरने रोख पैसे नेणं किंवा माल या ठिकाणी घेणं, विथड्रॉन करणं किंवा असेट टेकन करणं, त्याला या ठिकाणी म्हणायचे खाजगी वापरासाठी या ठिकाणी टेकन केले असेल तर त्याला म्हणायचं ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे काय, उचल किंवा एका मालकाने समजा व्यवसायामध्ये 10 लाख रुपये गुंतवले, तर त्यातला 1 लाख रुपयाचा माल नेला आणि 20,000 रुपयाची कॅश नेली. 1,20,000 रुपये ड्रॉइंग आहे, त्याची एक प्रकारची ती उचल आहे, त्याने ते पैसे आणि माल दोन्ही घेतलेला आहे. लक्षात, म्हणजे कॅपिटल म्हणजे भांडवल गुंतवतो आपण, आणि ड्रॉइंग म्हणजे त्यातलं थोडंफार माल असेल, पैसे असेल, असेट्स असतील, त्या घरच्या कामाला पर्सनल यूज जातो, घेऊन जातो, त्याला म्हणायचं ड्रॉइंग. आता पुढं दिलेलं आहे बघा त्यांनी, दॅट इज ए प्रोप्रायटर म्हणजे मालक पे कॉलेज फी ऑफ हिज सन और पे फॉर हिज मेडिकल एक्सपेन्सेस, मोबाईल बिल एटसेट्रा फ्रॉम द बिझनेस. म्हणजे ड्रॉइंग म्हणजे काय लक्षात घ्या, मालकाने स्वतःच्या मुलाची फी व्यवसायातल्या पैशाने भरली असेल किंवा मेडिकल एक्सपेन्सेस केला असेल किंवा
मोबाईलचा बिल भरला असेल, मोबाईल रिचार्ज केला असेल, तर ते पैसे व्यवसायाचे घरी वापरणं त्याला म्हणायचं ड्रॉइंग. लक्षात घ्या. म्हणजे कॅपिटल म्हणजे पैसे गुंतवणे आणि ड्रॉइंग म्हणजे त्यातलेच पैसे टेकन ओव्हर करणे, त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कॅपिटल आणि ड्रॉइंग. आता पुढं या ठिकाणी आपल्याला पुढच्या पण टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहेत बघा, त्या पण व्यवस्थित लक्षात घ्या. डेप्टर्स अँड क्रेडिटर्स. तिथं लिहिताना डेप्टर्स अँड क्रेडिटर्स असं म्हणतो, पण म्हणताना डेटर्स अँड क्रेडिटर्स असं म्हणायचं आहे. लक्षात घ्या वाचताना. आता डेटर्स म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी ऋणको आणि धनको. लक्षात घ्या. ऋणको आणि धनको हे जरी समजत नसलं तरी लक्षात घ्या. डेटर्स म्हणजे काय, आपला बिझनेस आहे या ठिकाणी अजय लिमिटेड. आपला बिझनेस या ठिकाणी आपण रन करत आहोत. त्यामध्ये समजा आपण 10 लाख रुपयाचा बिझनेस या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर आपण मुंबईवरून माल 5 लाखाचा आणला उधारीवरती. तर या ठिकाणी आपल्याला मुंबईच्या व्यापाऱ्याला पैसे देणं बाकी आहे. त्याला मग जे काय 5 लाख रुपये आपण दाखवणार आहोत ते या ठिकाणी क्रेडिटर्स म्हणावं लागतील. आपण क्रेडिटवरती माल आणलेला आहे. देणेकरी आपल्याला मुंबईच्या व्यापाऱ्याला 5 लाख रुपये द्यायचे, त्याला म्हणायचं क्रेडिटर. परंतु त्यातलाच या ठिकाणी 40,000 रुपयाचा माल आपण या ठिकाणी बारामतीमध्ये एखाद्या किरकोळ ग्राहकाला किंवा एखाद्या व्यक्तीला उधारीवरती विकला, तर त्याला म्हणायचं डेटर्स. मुंबईला 5 लाख रुपये द्यायचे, ते झाले आपले मुंबईचे क्रेडिटर्स. आपण क्रेडिटवरती आणला, त्यांना 5 लाख रुपये देणार आहे. पण बारामतीमधल्या एखाद्या व्यापाऱ्याला किंवा एखाद्या कस्टमरला आपण 20,000 रुपयाचा किंवा 10,000 रुपयाचा माल उधारीवरती दिला. मग 10,000 रुपये ज्या व्यक्तीला माल आपण दिलेला आहे तो झाला डेटर्स, आणि आपण 5 लाख रुपयाचा माल आणलेला आहे ते झाले क्रेडिटर्स. अशा प्रकारे डेटर्स अँड क्रेडिटर्स हे उधारीच्या व्यवहाराशी रिलेटेड येणाऱ्या दोन्ही टर्मिनॉलॉजीज आहेत. त्यामध्ये बघा सुरुवातीला दिलेले आपल्याला त्यांनी सुरुवातीला डेटर्स बघू आपण. ए पर्सन व्यक्ती हू हॅज टू पे द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट उधारीवरती known as debtor. A debtor is a person who owes money to the business. म्हणजे डेटर म्हणजे एक व्यक्ती आहे, ओज म्हणजे देणेकरी लागतो, तो व्यवसायाचे पैसे देणेकरी लागतो, त्याला म्हणायचं डेटर्स. किंवा जी व्यक्ती व्यवसायामधनं उधारीवरती माल नेते किंवा सर्व्हिस या ठिकाणी यूज करत असते क्रेडिटवरती, त्याला म्हणायचं डेटर्स, देणेकरी. आणि पुढं आता त्याच्याच विरुद्ध नेमकं आहे बघा क्रेडिटर. ए पर्सन टू हुम बिझनेस हॅज टू पे फॉर गेटिंग गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन क्रेडिट इज नोन ॲज क्रेडिटर. ए क्रेडिटर इज ए पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. म्हणजे क्रेडिटरचा अर्थ लक्षात घ्या की ज्या व्यक्तीला आपला बिझनेस पैसे देणं लागतो त्याला म्हणायचं क्रेडिटर, किंवा आपला बिझनेसचे देणेकरी त्यांना म्हणायचं क्रेडिटर. आणि डेटरला बिझनेसचे येणेकरी, येणेकरी म्हणजे डेटर आणि देणेकरी म्हणजे क्रेडिटर. लक्षात घ्या, सोपं म्हणायचं, सोप्यात सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या ऋणको आणि धनको. लक्षात घ्या म्हणजे जे आपल्या बिझनेसला पैसे देणे लागतात, ज्यांनी आपल्या बिझनेसमधनं उधार माल नेला आहे त्यांना म्हणायचं डेटर्स. आणि आपल्या बिझनेसला माल ज्याच्याकडून आपण उधार आणलेला आहे, ज्यांनी पुरवलेला आहे, त्यांना म्हणायचं क्रेडिटर्स. लक्षात घ्या डेटर्स अँड क्रेडिटर्स. त्यानंतर पुढं आहे लक्षात घ्या बॅड डेप्ट. बॅड डेप्ट्स इट इज कॉल्ड ॲज बुडीत रक्कम की इररिव्होकेबल अमाऊंट फ्रॉम द बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज बॅड डेप्ट. बघा पुढं दिलेलं आहे ॲन इररिव्होकेबल अमाऊंट फ्रॉम ए डेटर इज नोन ॲज बॅड डेप्ट.
इट इज ए रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. म्हणजे बॅड डेटला आपण काय म्हणतो, बुडीत रक्कम, की व्यवसायामध्ये एखाद्या व्यक्तीने आपल्याकडून 8,000 रुपयाचा माल परचेस केलेला आहे उधारीवरती आणि त्यांनी आपल्याला फक्त 6,000 रुपये दिले. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, 8,000 रुपयाचा आपल्याकडून एखाद्याने माल खरेदी केला आहे क्रेडिटवरती, त्याने आपल्याला 6,000 रुपये दिले आणि नंतर त्याने आपले 2,000 रुपये बुडवले, त्याला म्हणायचं बॅड डेट. हे 2,000 रुपये बॅड डेट आहेत, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्याकडून वसूल झाले नाहीत, मिळाले नाहीत, बुडले, त्याला म्हणायचं बॅड डेट. एखाद्या व्यक्तीने उधार माल घेतलेला आहे, ते 8,000 रुपये झाले डेटस, उधार आपण त्याला माल विकला, त्यातले त्यांनी 6,000 रुपये दिले आणि राहिलेले 2,000 रुपये त्याने आपल्याला दिलेच नाही, तर त्या 2,000ला म्हणायचं बॅड डेट, लक्षात घ्या. मग हे बॅड डेट म्हणजे वसूल न झालेली रक्कम, न मिळालेली रक्कम, बुडलेली रक्कम, तो एक प्रकारचा लॉस आहे. मग लॉसचे पण प्रकार बघणार आहे, त्यामध्ये हा रेव्हेन्यू लॉस आहे, म्हणजे हा किरकोळ लॉस आहे, रेव्हेन्यू लॉस आहे. आणि कॅपिटल लॉस म्हणजे एकदम सगळेच बुडणं, त्याला म्हणायचं कॅपिटल लॉस. मग एखादी मशिनरी या ठिकाणी खराब होणं किंवा चोरीला जाणं, कॅपिटल लॉस. आणि किरकोळ या ठिकाणी लॉस असेल, डेली बिझनेसमधला लॉस असेल, तर त्याला म्हणायचं रेव्हेन्यू लॉस. त्या बघणारच आहोत कन्सेप्ट आपण पुढं. तर ह्या अकाउंटिंगच्या टर्मिनॉलॉजीज या ठिकाणी आपण बॅड डेटपर्यंत अभ्यासलेल्या आहेत. आता पुढं आपल्याला दिलेलं आहे, लक्षात घ्या, ही कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा आता, भांडवली खर्च कशाला म्हणायचं, त्यामध्ये दिस एक्सपेंडिचर इज इन्कर्ड टू एक्वायर फिक्स्ड ॲसेट ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट. इट गिव्स द बेनिफिट फॉर ए लॉंग पिरियड ऑफ टाइम and it is non-recurring in a nature. That is purchase of machinery, expenses of building, purchase of computer, etc. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कोणते खर्च, भांडवली खर्च, जे खर्च आपण बिझनेसमध्ये एकदाच करतो किंवा सारखे करत नाही. उदाहरणार्थ बिझनेस सुरू केला, आपण मशिनरी घेणार आहोत, लक्षात घ्या, रोजच मशिनरी घेणार नाही, एकदाच मशिनरी घेणार आहे. बिल्डिंग, रोज काय बिल्डिंग घेणार नाही, एकदाच बिल्डिंग घेणार आहे, तो झाला कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली खर्च, ज्याला आपण जास्त अमाऊंट पेड करतोय, लक्षात घ्या, त्याला म्हणायचं भांडवली एक्सपेंडिचर. किंवा कॉम्प्युटर, रोज आपण कॉम्प्युटर घेणार नाही, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर एकदाच परचेस करणार आहात, तो 5-10 वर्ष वापरणार आहात, नंतर मग तो खराब झाल्यानंतर दुसरा घेणार आहे, म्हणजे त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. बिझनेस करत असताना गाडी, रोज आपण गाडी घेणार नाही, एकदाच गाडी घेणार, ती लॉंग लाईफ वापरणार, नंतर खराब झाल्यानंतर ती या ठिकाणी रिसेल करून परत न्यू गाडी खरेदी करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा प्रकारे भांडवली खर्च म्हणजे कोणते खर्च, की कॅपिटल एक्सपेंडिचर, जे खर्च आपण एकदाच करतो, परंतु त्याला आपण म्हणतो फिक्स्ड ॲसेट. या ठिकाणी तुम्ही मोबाईल खरेदी केला आहे, जो मोबाईल बघताय, रोज तुम्ही मोबाईल नवीन आणत नाही, एकदाच खरेदी केला आहे, तो व्यवस्थित वापरताय आणि नंतर मग तो खराब झाल्यानंतर मग या ठिकाणी न्यू मोबाईल परचेस करताय. अशा प्रकारे तुमचा मोबाईल तुमची फिक्स्ड ॲसेट आहे, तुमची गाडी तुमची फिक्स्ड ॲसेट आहे, तुमचं घर फिक्स्ड ॲसेट आहे. अशा प्रकारच्या ज्या काय फिक्स्ड ॲसेट आहेत, त्या फिक्स्ड ॲसेट आपण एकदाच परचेस करतो आणि त्या लॉंग लाईफ वापरतो, त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. लक्षात घ्या, भांडवली खर्च तुमच्या लक्षात येत असतील. रोज काय कोण घर खरेदी करत नाही, तर घर एकदाच खरेदी करतो आणि ते लॉंग लाईफ वापरतो, त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. पण जे बिल्डर असतात, ते बिल्डर रोज घर खरेदी करतात किंवा महिन्यात 15 दिवसात घर खरेदी करतात आणि नंतर परत रिसेल करतात. इट इज अँड बिझनेस, तो त्यांचा बिझनेस आहे. हिरो होंडा किंवा TVS, बजाज, जे काही शोरूम्स आहेत, त्या गाड्या खरेदी रोज करत असतात आणि म्हणजे परचेस रोज करतात, सेल पण रोज करत असतात. इट इज अँड गुड्स, त्यांची तो माल आहे, वस्तू आहे, लक्षात घ्या. आणि आपली ही बिझनेसची ॲसेट आहे. त्यामुळं मशिनरी आपण वेगवेगळ्या मशिनरी एकदाच घेत असतो, लक्षात घ्या.
आणि त्या लॉंग लाईफ वापरतो त्याला म्हणायचं बिझनेस असेट, फिक्स्ड असेट, कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यामुळं हे एक्सपेंडिचर आहेत ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत, लक्षात घ्या. आता पुढं त्याच्याच विरुद्ध आपल्याला दिलेलं आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्या पण कन्सेप्ट महत्त्वाची लक्षात घ्या. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर त्यामध्ये बघा रेव्हेन्यूला काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये आपल्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव immediate or short term benefit may be less than 1 year. It does not increase profit earn capacity of an organization. These are normal day-to-day operating expenses of a business organization and appear on the debit side of trading account or प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी किरकोळ खर्च. मगाशी भांडवली खर्च आपण बघितला. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च आणि रेव्हेन्यू खर्च म्हणजे दैनंदिन खर्च, रेग्युलर एक्सपेंडिचर, की जो माल आपण व्यवसाय या ठिकाणी सुरू करत असताना परचेस करतो, त्या मालावरती प्रक्रिया करतो आणि तो माल परत रिसेल करतो, त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. किंवा जो खर्च आपण शॉर्ट टर्म असतो, जो रोजच्या रोज करावा लागतो, त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. किंवा जो खर्च आपण जास्त वेळा करतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. उदाहरणार्थ आपल्या बिझनेसमध्ये लाईट बिल दर महिन्याला येतं आहे, मोबाईल रिचार्ज दर महिन्याला येतो आहे, म्हणजे मोबाईल हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, परंतु त्याचा रिचार्ज जो आहे, मोबाईलचा रिचार्ज आहे, इट इज ॲन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, लक्षात घ्या. किंवा तुमच्या घरी टी व्ही असेल, या ठिकाणी टी व्ही हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, परंतु जो काय त्याला रिचार्ज करताय तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. त्याचबरोबर आपण मशिनरी परचेस केली, कॅपिटल एक्सपेंडिचर, परंतु मशिनरीचा मेंटेनन्स आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मोटार कार, 4 व्हीलर 2 व्हीलर गाडी खरेदी करतोय आपण, परचेस करतो, इट इज ए कॅपिटल एक्सपेंडिचर, तो भांडवली खर्च आहे. परंतु रेग्युलर रोजचं लागणारं जे पेट्रोल आहे ते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तुमच्या लक्षात येत असेल की जो खर्च दैनंदिन सारखाच करावा लागतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि ह्याच्याच वरती आपण पाहिलं की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, जो खर्च आपण एकदाच करतो आणि लॉंग लाईफ करतो त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर दैनंदिन खर्च जो आपल्याला दरवेळी करावाच लागतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यामध्ये खाली पुढं दिलेलं आहे आपल्याला बघा त्यांनी की या ठिकाणी पुढं दिलेले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कोणकोणते आहेत बघा. त्यामध्ये रेंट पेड, आपण भाडं दर महिन्याला देत असतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्यानंतर सॅलरी पेड, पगार आपण दर महिन्याला 15 दिवसाला देतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. वेजेस पेड, मजुरी आपण दर महिन्याला देत असतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अशा प्रकारे जे खर्च आपण महिन्याला 15 दिवसाला रोज करतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि जे खर्च एकदाच करतो त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. देर आर 2 डिफरंट एक्सपेंडिचर टाईप्स फ्रॉम युअर बिझनेस अँड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यानंतर पुढं या ठिकाणी ही टर्मिनॉलॉजीज आपण अभ्यासली. त्यानंतर पुढं आपल्याला दिले बघा डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अँड एक्सपेंडिचर विच इज बेसिकली रेव्हेन्यू इन नेचर बट बेनिफिट of which is not executed within 1 year is called deferred revenue expenditure. पुढे बघा दिलेले त्यांनी such expenditure is written off over number of year. Such written off amount is shown on debit of profit and loss account and written amount is shown on asset side of the balance sheet. आता हा एक महत्त्वाचा एक्सपेंडिचरचा प्रकार आहे, लक्षात घ्या. कॅपिटल मगाशी बघितला, भांडवली खर्च, जो खर्च आपण मशिनरी, मोबाईल, 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी खरेदी करतो त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. परंतु जो खर्च आपण रेग्युलर करतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, रोज करतो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. परंतु डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, आपण बिझनेस सुरू करत आहोत, लक्षात घ्या.
आणि त्याची कागदपत्र किंवा इतर डॉक्युमेंटेशनसाठी समजा आपल्याला सुरुवातीला 25,000 रुपये खर्च आला, तर तो जो खर्च आहे तो व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण करतोय, एकदाच करतोय, परंतु तो खर्च हा बिझनेससाठी आहे. त्यामुळं त्या खर्च असेट साईडला आपण या ठिकाणी त्याला मिसलेनियस एक्सपेंडिचर म्हणतो किंवा प्रिलिमिनरी एक्सपेंडिचर म्हणतो, व्यवसाय स्थापन खर्च म्हणतो, की जो व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण करत असतो. दरवेळी त्याचे झेरॉक्स असतील, डॉक्युमेंटेशन्स असतील, लायसन्स असतील, रजिस्ट्रेशन फी असेल, ते खर्च करतो आपण आणि तो खर्च दरवर्षी रिटर्न ऑफ करतो. एकदम खर्च जर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवला तर पहिल्याच वर्षी या ठिकाणी आपला व्यवसाय लॉसमध्ये दाखवेल. तर तो खर्च आपण एकदा करतो, पण दरवर्षी रिटर्न ऑफ करतो, म्हणजे काढून टाकतो. तो प्रॉफिट सुरुवातीला असेट साईडला दाखवतो आणि नंतर 1,000, 2,000, 3,000 राईट ऑफ करत असतो कायद्यानुसार जे काय अमाऊंट असेल ती, आणि ते प्रॉफिट लॉसच्या डेबिटला दाखवून आपण आपला प्रॉफिटमधून ती दरवर्षीची अमाऊंट आहे ती रिटर्न ऑफ करतो. त्याला म्हणायचं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीजमध्ये वेगवेगळ्या ज्या काही टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या, त्यामध्ये या ठिकाणी परत एकदा बघा व्यवस्थित, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण परत या ठिकाणी विचारात घेणार आहोत एंट्रीज. अकाउंटिंगमध्ये एंट्रीज करणं खूप महत्त्वाचं आहे. ते एंट्री केल्यानंतरच आपल्याला पुढचा भाग अभ्यासता येतो. त्यानंतर प्रत्येक एंट्रीला आपण नॅरेशन देतच असतो. त्यानंतर पुढं आहे, लक्षात घ्या, गुड्स. प्रत्येक बिझनेसमध्ये गुड्स इट इज इम्पॉर्टंट. प्रत्येक बिझनेसमध्ये गुड्स हा महत्त्वाचा आहे. या 3 कन्सेप्ट अभ्यासल्या टर्मिनॉलॉजी. नंतर पुढं आहे बघा कॅपिटल अँड ड्रॉइंग. कॅपिटल म्हणजे भांडवल, ड्रॉइंग म्हणजे आपण उचल, मालक जो काय स्वतःसाठी माल व्यवसायातून टेकन ओव्हर करतो त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग. आणि त्यानंतर पुढं आहे बघा डेटर्स अँड क्रेडिटर्स. तर डेटर्स म्हणजे येणेकरी, ज्यांना आपण माल उधार विकलेला आहे ते म्हणजे डेटर्स. आणि क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण उधार माल आणलेला आहे मोठ्या प्रमाणात, त्यांना म्हणायचं क्रेडिटर्स म्हणजे देणेकरी. त्यानंतर पुढं आहे बॅड डेट. बॅड डेट म्हणजे बुडीत रक्कम. एखाद्या पर्सनने आपल्याकडून माल उधारीवरती नेलेला असेल आणि त्याने पैसेच दिले नाहीत, ते बुडवले, ते वसूल झाले नाहीत, त्याला म्हणायचं बॅड डेट. त्यानंतर पुढं आहे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च. लक्षात घ्या, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च, जे खर्च आपण बिझनेसमध्ये एकदाच करतो, म्हणजे मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर, कॉम्प्युटर हे एकदाच खरेदी करतो आणि लॉंग लाईफ वापरतो, त्याला म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर. त्यानंतर पुढं आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जो खर्च आपण दैनंदिन स्वरूपाचा करतो, रोजच्या रोज करतो, महिन्याला, 15 दिवसाला, 3 महिन्याला करतो, त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि त्यानंतर पुढं या ठिकाणी पुढचा आहे तो म्हणजे डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, की जो खर्च या ठिकाणी आपण बिझनेसच्या स्टार्टिंगला करतो आणि नंतर या ठिकाणी तो रिटर्न ऑफ करत असतो, त्याला म्हणायचं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटिंगच्या ज्या काय वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या त्या तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. व्यवस्थित त्याचा तुम्ही स्टडी करणार आहात आणि जरी कुणाला काही शंका वाटली तरी त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारू शकताय. दोन्हीमध्ये मी सुरुवातीपासूनच सांगतोय, इंग्रजीमध्ये आणि मराठीमधून, म्हणजे ते लगेचच तुम्हाला समजेल. आणि काही तुम्हाला शंका वाटल्या तरी या ठिकाणी क्लास कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा, जेणेकरून आपल्याला तुमच्या शंका क्लिअर करता येतील. फक्त झालेला भाग व्यवस्थित या ठिकाणी रोजच्या रोज या ठिकाणी तुम्ही बघा, ऐका, वाचा, कारण अकाउंटन्सी विषय हा तुमच्यासाठी थोडासा नवीन आहे, परंतु फार इंटरेस्टिंग विषय आहे, फार सोपा विषय आहे. जसा तुम्हाला तो आवडेल तसतसा तुम्हाला या ठिकाणी समजेल, तसतसा तुम्हाला तो आवडणार आहे. त्यामुळं हा भाग तुम्ही डेली जीवनामध्ये वापरताय, फक्त याला अकाउंटिंगदृष्ट्या कसं स्वरूप द्यायचं आहे, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे, हेच तुम्हाला या अकाउंटन्सीमध्ये शिकायचं आहे. आणि तुमचा मेन पर्पजच हा आहे की आपला अकाउंट चांगला असेल तर या ठिकाणी कॉमर्सच्या विद्यार्थ्याला सर्व विषय अतिशय सोपे जातात. त्यासाठी
अकाउंटन्सीमध्ये फक्त ज्या काय बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, बेसिक ट्रान्झॅक्शन्स आहेत, ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि ते समजले की तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवताना अतिशय सोपे जातील. त्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी बेसिक ट्रान्झॅक्शन्स समजून घ्या, टर्मिनॉलॉजी समजून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण एक 5-6 टर्मिनॉलॉजीचे मिनिंग्स अभ्यासले. राहिलेला जो काय भाग आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण अभ्यासणार आहोत. जरी कुणाला काही शंका असतील, डाऊट्स असतील, प्रॉब्लेम्स असतील ते विचारा आणि त्यावेळी आपण क्लिअर करू. फक्त झालेला भाग आहे. तुम्ही जर नोट डाऊनमध्ये हा भाग लिहून काढला तरी चालतं आहे, नोट्स काढल्या तरी चालतील, हरकत नाही. याला एक मोठी नोटबुक करा आणि त्या नोटबुकमध्ये जे काय झालेला भाग आहे तो रोजच्या रोज रिटन डाऊन करा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. अकाउंटची PDF आहे टेक्स्टबुकची, ती पण मी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला सेंड करतो, जेणेकरून तुम्हाला टेक्स्टबुक ऑनलाईन डाउनलोड करून घेता येईल आणि त्याचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये सुद्धा स्टडी करता येईल. ठीक आहे. थँक्यू. जरी कुणाला काही शंका असतील तरी परत विचारा. थँक्यू. धन्यवाद.